दरम्यान मॅच होणार आहे, यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला या मॅचला कडाडून विरोध केलाय। आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरामध्ये माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान यावर काल रात्री पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावं असा इशाराही त्यांनी दिलाय। तर या सगळ्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता आम्ही पाठवणार आहोत। क्या इसका मतलब ये है कि वो बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूं औकात में रहे। तर दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन हे नेमकं कुठे कुठे करण्यात येत आहे आपण पाहूयात। मुंबई दरबार, करीरोड नाका, विलेपार्ले, रेल्वे स्टेशन पूर्व, त्याचबरोबर विक्रोळी सुनील राऊतांच्या उपस्थितीत आंदोलन होणार आहे। वाशिममध्ये महिला पदाधिकाऱ्यांचं देखील आंदोलन होणार आहे। त्याचबरोबर मालेगाव, महात्मा गांधी पुतळा, शिर्डीच्या कोपरगावसह इतर तालुक्यांमध्ये देखील हे आंदोलन होणार आहे। तर भारत आणि पाकिस्तान सामन्याला विरोध करताना ठाकरेंच्या शिवसेनेनं काय रणनीती आखली आपण पाहूयात। भारत पाक सामन्यावर बहिष्कार घाला, संपूर्ण देशात निषेध करायला हवा। ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं तसं मॅचला काय नाव देणार, असा सवाल देखील विचारण्यात आलाय। त्याचबरोबर राज्यभरातून ठाकरेंच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सिंदूरचे डबे हे मोदींना पाठवणार आहेत। हॉटेल व्यवसायाच्या ठिकाणी स्क्रीनवर वा टीव्हीवर सामना दाखवू नये असं सांगण्यात आलंय। त्याचबरोबर सामना न दाखवता देशभक्ती सिद्ध करा। कोल्हापूरमधील हॉटेल मालकांना ठाकरेंच्या पक्षानं ही विनंती केली आहे।